आई राधा उदे उदे राधा उदे उदे पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय रामचंद्र की जय श्री गुरुदेव दत्त अमरीश सुब्रदेव श्री भगवान की जय वासुदेव हरि आई राधा उदे उदे श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सीतारामचंद्राय नमः श्री जगदम्बा माताय नमः। असो या प्रकारे करून शतचंडीचे अनुष्ठान करिता सर्वासी कल्याण प्राप्त होय निर्धारे ग्रंथ करते या ठिकाणी सांगतायत कथेचं अनुसंधान अनेक दिवस झाला आपण देवी भगवतीचं चरित्र या पुण्य पावन क्षेत्रामध्ये भगवंताच्या नगरीमध्ये आपण अनेक दिवसापासून ते देवी जगदंबेचं चरित्र ऐकत आहोत आणि या असणाऱ्या अनुसंधानामध्ये महाराज सांगतायत सप्तशतीचा पाठ आहे आणि ते असणारं चरित्र तिचं असणारं अनुष्ठान सगळ्याशी कल्याणदायक आहे। तिचं अनुष्ठान केलं आराधना केली सर्वांना जय प्राप्त होतं सर्वांचं कल्याण होतं असं सांगतात। याचे करिता अनुष्ठान सर्व बाधा जाती निर्सोन सकल संकटापासून मुक्तता होय तत्काळी आणि या शतचंडीचं अनुष्ठान तिची आराधना तिची सेवा केल्यानंतर सगळ्या बाधा निरसून जात आहेत। जी काय बाधा आहे दुःख आहे दरिद्र आहे सगळं सगळं संपलं जातं आणि सगळ्या संकटापासून संकटच येत नाही कारण जगदंबाईची जी संकट भक्तावरती येऊन देत नाही सगळ्या संकटापासून त्या भक्ताची मुक्तता होते असं सांगतात। आता सहस्रचंडी अनुष्ठान सांगतो ते करावे श्रवण पूर्ववत शुभ दिन पाहुण आरंभावी सहस्रचंडी। आता अगोदर जी सांगितलं ती शतचंडीचं अनुष्ठान तिचं जप तिची भक्ती तिची सेवा तिची आराधना कशी करावी हे सांगितलं आणि आता सांगू लागलेली आहेत की सहस्रचंडी आणि त्या सहस्रचंडीचं अनुष्ठान कसं करायचं तर एक शुभ दिन पाहायचा तसं पाठीमागं सांगितलं बाकीच्या देवींची आराधना कशी करायची तसंच चांगला दिवस पाहायचा आणि ती शुभ दिन पाहून देवीची आराधना करायला सुरुवात करायची। सप्तशतीचे पाठ सहस्र 100 दिवसात करावे समग्र पाचवे दिनी होम सत्वर दशांश भागे करावा आणि सप्तशतीची जी काय असणारे जी काय सहस्त्रशती सांगितलेली आहे आणि तिचं सप्तशतीचं 1000 असणारे त्याच्यामध्ये पाठ आहेत 4 दिवसामध्ये ते परिपूर्ण करावे आणि 5व्या दिवशी त्याचा यज्ञ होम यज्ञ वगैरे करावा असं सांगतात। शत ब्राह्मण आमंत्रण शतोत्तर व्रती पाठ दान प्रति दिवशी करवावी पूर्ण सहस्र होती 4थ्या दिवशी आणि 100 ब्राह्मणांना आमंत्रण द्यायचं त्यांना बोलवायचं त्यांना बोलवल्यानंतर शतोत्तर व्रतीचा पाठ करावा आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी आणि ते असणाऱ्या तिचं पाठ केल्यानंतर पुन्हा 4थ्या दिवशी सहस्र होतील असं सांगतात। प्रथम दिवशी 100 द्वितीय दिनी 200 पर्यंत तृतीय दिनी 300 निश्चित 400 चौथे दिनी आणि असणारा जे काही सहस्त्रचंडी आहे तिची आराधना करत असताना त्याचे काही नियमावली आहेत। पहिल्या 4 दिवशी त्या सहस्त्रशतीची पाठ आहे ती पाठ करावी लागतात। पहिल्या दिवशी जी आहे ती पहिल्या दिवशी 100 घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी 200 पर्यंत तिसऱ्या दिवशी 300 पर्यंत आणि चौथ्या दिवशी 100 पर्यंत 100 पर्यंत असा त्याचा असणारा अनुक्रम आहे असं सांगतात। 100 ब्राह्मण द्वारा सहस्र पाठ वेगे करा यद्वा शतोत्तर व्रते तुझ्यावरा आमंत्रावी अनुक्रमे आणि 100 ब्राह्मण बोलवायचे आणि त्या ब्राह्मणाच्या
मुखामधून ही जी काही देवीचं सहस्त्र पाठ आहे, देवीचं असणारं सहस्त्र श्लोकांचं जे काही पठण आहे, चरित्र आहे, ती चरित्र त्या ब्राह्मणाच्या मुखामधून आपण त्या ठिकाणी ऐकायचं. ऐकल्यानंतर शतोधर वृद्धी होते, आपल्याही जीवनाचं कल्याण होतं असं सांगतात. प्रथम दिवशी शत ब्राह्मण, द्वितीय दिनी शतके 2, तृतीय दिनी शतके 3, 4 शतके चौथे दिनी. आणि आता सहस्त्र चंडीचा पाठ करायचा आहे, त्याच्यामुळं पहिल्या दिवशी करायचं 100 असणारे त्या ठिकाणी शतके आहेत. 100 शतके पहिल्या दिवशी 200, दुसऱ्या दिवशी 2 शतकं, तिसऱ्या दिवशी 3 शतकं, असं हजारो शतकाचं जे काही पाठ आहे, चरित्र आहे, ते आपण ब्राह्मणाच्या मुखामधून ऐकावं असं सांगतात. चौथ्या दिवशी समाप्ती करवणी सहस्र चंडी निश्चिती, स्वस्ती वाचनादी वासन स्थिती चतुर्थ दिनी करावी. आणि चौथ्या दिवशी ते असणाऱ्या देवीची जी काय चरित्र पठण केलेले आहे त्याचं समाप्ती करावी, त्याची सांगता करावी. आणि नंतर समाप्ती झाल्यानंतर सांगतेच्या वेळेला देवीची असणारी पूजा करायची, स्वस्ती वचन, तिची असणारी आराधना पूजा त्या ठिकाणी करावी असं सांगतात. पंचदिनी दशांश हवन, दशांश करावे तर्पण मार्जन, प्रतिदिनी कुमारी भोजन शतोत्तर वृद्धी करावे. आणि शतोत्तर वृद्धी करत असताना कसं करायचं तर 5व्या दिवशी हवन करायचा, यज्ञ करायचा, होम करायचा. आणि कुमारिका बोलवायच्या प्रत्येक दिवशी, लहान मुली. आणि देवीची पूजा करत असताना त्या मुली कशा असाव्या, दुसऱ्या वर्षापासून 10व्या वर्षापर्यंतच्या 9 मुली पाहिजे, दुसऱ्यापासून 10व्यापर्यंत अशा मुली बोलवायच्या, त्यांची देवी म्हणून पूजा करायची, त्यांना जेवण घालायचं, असा त्याचा नित्यक्रम आहे असं सांगतात. प्रथम दिनी कुमारी शत, द्वितीय दिनी द्विशत निश्चित, तृतीय दिनी 300 पर्यंत 4 शतके चौथे दिनी. आणि ग्रंथकर्त्यांनी सांगितलंय तेवढं आपल्याला करावं, किंवा नाही शक्य झालं तर असणाऱ्या 9 जगदंबा म्हणून आपण 9 मुलींची पूजा करायची. पण महाराज सांगतात की पहिल्या दिवशी 100 मुलींची पूजा करायची, त्यांना जेवण भोजन करायचं, दुसऱ्या दिवशी 200, तिसऱ्या दिवशी 300, चौथ्या दिवशी 400 एवढे असणाऱ्या कुमारिका त्यांना भोजन घालावं. आद्य दिनी सुवासिनी शत, द्वितीय दिनी द्विशत निश्चित, तिसरे दिनी 300 पर्यंत 4 शते चौथे दिनी. आता कुमारिकांचं पूजन झाल्यावर, त्यांना भोजन घातल्यावर पुन्हा सुवासिनी, लग्न झालेल्या ज्या काही स्त्रिया आहेत अशा असणाऱ्या सुवासिनी पहिल्या दिवशी 100, दुसऱ्या दिवशी 100, जसं कुमारिकांचं पूजन आणि भोजन केलं तसंच सुवासिनीचं करावं असं सांगतात. एवं सहस्र संख्या ब्राह्मण, सहस्र कुमारीचे पूजन, इतक्याची सुवासिनी जाण, ब्राह्मण भोजन यथाशक्ती. आता ही सहस्त्र चंडीचा पाठ आहे, त्याच्यामुळे सगळ्या हजारोच्या संख्येमध्ये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने 1000 कुमारिका पाहिजेत, 1000 सुवासिनी पाहिजे, 1000 ब्राह्मण पाहिजे, आणि त्यांना त्या ठिकाणी भोजन आणि त्यांची पूजा करावी असं सांगतात. जय होम तर्पण मार्जन, कदा न करे आपणाशी जाण, तदभावी दशांश पाठ पूर्ण सहस्र चंडीचा करावा. तर सांगितलंय महाराजांनी, आता 1000 मुली, 1000 सुवासिनी आपल्याला बोलवणं शक्य आहे का? एवढं करणं आपल्याला शक्य नाही. मग काय करायचं? सगळ्यात सोपा, जर तुम्हाला यज्ञ, तर्पण, मार्जन जर करणं शक्य झालं नाही, हे जर खूप अवघड वाटत असेल, तर सगळ्यात सोपं सांगितलं की काय, सहस्त्र चंडी आहे, तिचा पाठ आपण नित्य पठण करावा. श्रवण पठणाचे केवळ फळ 12व्या अध्याय वर्णिले सकळ, म्हणून जे करावे ते सफळ होत असे निश्चय. म्हणून ऐकायचं आणि सांगायचं आणि वाचायचं सगळ्यात श्रेष्ठ भक्ती श्रवण भक्ती सांगितलेली आहे. म्हणून 12व्या अध्यायाच्या ठिकाणी आपण ऐकलंय, 12व्या अध्यायाच्या ठिकाणी पूजा, आराधना आणि श्रवण पठणाचं महात्म्य सांगितलेलं आहे. म्हणून 12व्या अध्यायात सांगितल्या पद्धतीनं ऐकल्यानंतर वाचल्यानंतर काय पुण्य भेटतं, काय फळ भेटतं, ते या 12व्या अध्यायामध्ये सांगितलंय. म्हणून एवढे जर आपल्याला करणं शक्य झालं नाही, 1000 मुली, 1000 सुवासिनी, 1000 ब्राह्मण, तर फक्त या सहस्त्र चंडीचा पाठ ऐकावा, वाचावा, त्यानेच सगळं असणारं फळ प्राप्त होतं. आज या प्रकारे
करुण सहस्रचंडीचे केले वर्णन याचे करिता अनुष्ठान सर्व बाधा निरसते. असं म्हणले अशा पद्धतीने सहस्त्रचंडीचं वर्णन केलं आणि तिच्या असणारी आराधना कशी करायची तिचा पाठ कसा करायचा याचंही वर्णन केलं. आणि हे असं जर तुम्ही सांगितल्या पद्धतीने जर केलं याचं अनुष्ठान केलं तर सगळी संकट सगळी बाधा नाहीशी होतात असं सांगतात. सहस्रचंडीचे अनुष्ठान पावणे लक्ष कोटी चंडीदान करावी सामर्थ्य असल्या पूर्ण द्रव्य बळे करून या. सहस्रचंडीचं अनुष्ठान सांगितलं. आता लक्ष कोटी चंडी त्याच्या पुढची देवी जगदंबा आहे तिची आराधना करायची कधी जर सामर्थ्य असेल तर करा बळजबरी नाही. कोणत्याच ग्रंथकर्त्याने बळजबरी सांगितलेलं नाही. यथामती यथाशक्ती जेवढं तुम्हाला करणं शक्य आहे तेवढं करा. आणि जर द्रव्याच्या बळावरती ते असणाऱ्या लक्ष कोटी चंडीची आराधना सामर्थ्य असेल तर द्रव्य संपत्तीच्या बळावर करा. ब्रह्मचर्यासी जाण शिती वय पाठे करून ग्रस्ताशी मुख्य हवान तर्पण करणे वानप्रस्थी. आणि मग आता चतुर्थ वर्णाश्रम असतात. ब्रह्मचार्य जे आहे ब्रह्मचार्याचं लग्न वगैरे नसतं मग त्याचं असताना कसं करायचं पाठ करायचा. त्यांना इथं बसून पुती सांगायची ऐकायची वाचायची ब्रह्मचार्याचं लक्षण आहे. ब्रह्मचारी व्यक्तीने जर याचा पाठ केला ऐकलं वाचलं तर त्याचं फळ त्याला प्राप्त होतं. गृहस्थाश्रमानं होम हवन करावं. ज्यांचं लग्न झालेलं आहे पती पत्नी असेल त्यांनी असणाऱ्या गृहस्थाश्रमामध्ये जे राहतात त्यांनी मुख्य हवन करावं. आणि वानप्रस्थ आश्रमामध्ये जे राहतात त्यांनी याचं तर्पण करावं असं सांगतात. संन्यासी मार्जन मुख्य बोललेल्या शेजान आश्रम परत्वे धर्म पूर्ण शेती कारणे निवेदिले. आणि संन्यासी आणि मार्जन करावं. चतुर्थ असणारे वर्णाश्रम आहे ज्याला जसं जो ज्या ज्या वर्णामध्ये आहे त्यांना त्या त्या पद्धतीने सांगितल्या पद्धतीने करावे असं म्हणले. जसं आश्रम आहे ते 4 आश्रम आहेत. ब्रह्मचारी गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासी आश्रम. हे 4 आश्रमा परत वान मी असणारे देवीची आराधना कशी करायची यथामतीनं सांगितलेलं आहे. आधी संकट महाभूतपात महाभय झाल्या प्राप्त वंशवृद्धी व्हाव्या निश्चित शतचंडी करावी. आणि आता या शतचंडीची आराधना केव्हा करायची जर आपल्याला अतिशय संकट आपल्यावरती आलेलं असेल अतिशय दुःख आपल्याकडे असेल किंवा एखाद्या जास्त असणारा महाभय आपल्याला प्राप्त एखाद्याची भीती भरपूर भयानक पद्धतीने वाटत असेल किंवा वंशवृद्धी होण्यासाठी आपल्याला संतती प्राप्त होण्यासाठी वंशवील वाढवण्यासाठी या शतचंडीची आराधना करा असं सांगतात. अनावृष्टी महामारी महारोग व्यापता शरीरी बालग्रह ब्रह्मराष्ट्र सफे परी याशी शतचंडी मुख्य असे. अनावृष्टी झाली असेल पर्जन्यच नसेल अनेक दिवस दुष्काळ पडला असेल तर त्या संकटामध्ये महामारी झाली असेल. मध्ये आला होता 2020 मध्ये कोरोना महामारी. अशा ज्या महामारी आहेत ही जी काही दुष्काळ बाधित संकट आहे भयंकर रोग असेल एखादा रोग जर शरीराला व्याप्त असेल तर त्याच्यापासून सुटण्यासाठी या असणाऱ्या शतचंडीची आराधना करा असं सांगतात. शतचंडीचा मंडप जाण सांगतो मी तुम्हाला गुण शुभ मास मुहूर्त पावन मंडप जाण करावा. आणि शतचंडी देवी ती असणारी तिच्या असणारा त्या जगदंबेची स्थापना केल्यानंतर आराधना करायला सुरुवात केल्यावर तिचा मंडप कसा असावा त्या मंडपाचं वर्णन सांगतो. चांगला महिना चांगला मुहूर्त पाहून त्याचा असणारा मंडप तयार करावा. षोडश स्तंभ मंडित जाण चतुर्द्वारे करम निर्माण शतचंडीचा मंडप प्रमाण सांगतो तुझ लागी. आणि त्या असणाऱ्या मंडपाला शतचंडी जगदंबेच्या मंडपाला 16 खांब असावे. 16 खांबाचा तो मंडप असावा. त्याला 4 दारा असावे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 दिशेला त्या असणाऱ्या मंडपाला दरवाजे असावे. आणि त्या मंडपाचं प्रमाण सांगतो ऐका. सहस्रचंडीच्या मंडपा विशेषी स्तंभ निर्मावेंद्रपा ध्वज पताका कटादी साक्षीपा शोभाचा या सिया नवी. आणि हा सहस्त्रचंडी जी आहे ती
देवीच्या असणाऱ्या मंडपाला 20 खांब असावे, ध्वज असावे, पताका असावे, त्याच्यामुळे मंडपाला शोभा येते, मंडप सुंदर दिसतो म्हणून सांगतात करामा चतुर्द्वार मंडिता वस्त्राधिके शोभा बहुता मंडपामध्ये वेदिका निश्चिता देवी तिथे पूजावी. आणि ती सहस्त्र चंडिका जी आहे तिच्या असणाऱ्या तिचा सुद्धा मंडप चतुर्द्वार मंडित असावे, त्या मंडपाला सुद्धा 4 दरवाजे असावे, 4 दिशेला 4 दरवाजे राहावे, वस्त्राधिक असणारे अनेक शोभा, जेवढा सजवता येईल तेवढा मंडप सजवावा. त्याच्यानंतर मंडपाच्या मध्यभागी मंडपामध्ये वेद हवन करावा आणि तिथं देवीची पूजा करावी, स्थापना करावी असं सांगतात. देवीच्या ईशान्येशी जाण ग्रहपीठ करावे निर्माण पाहुण्या नैऋत्य कोण वास्तुपीठ निर्मावे. जिथं आपण देवीची स्थापना केलेली आहे त्याच्या ईशान्य दिशेला त्या देवीच्या ईशान्येला ग्रहपीठाचं निर्माण करावं आणि नैऋत्य दिशेला वास्तुपीठ निर्मावं, त्याची स्थापना करावी असं सांगतात. देवी पाटा देवी पीठाच्या पश्चिमेशी कुंड निर्मावे होमाशी मी कला योनी कंठाशी यथा विधी निर्मावे. आणि देवी पीठाच्या पश्चिम दिशेला पश्चिम कोणाला कुंड यज्ञ करण्यासाठी कुंड निर्माण करावं आणि त्या यज्ञासाठी कुंड निर्माण पुन्हा यथाविधीने सगळं असणार सांगितल्या पद्धतीने करावं. सहस्र होमाचे ठाई झाल चतुरस्र कुंड निर्माण लक्षवृद्धीचे ठाई प्रमाण हस्तवृद्धी करावी. आणि सहस्त्र होम जसं सहस्त्र चंडी सांगितलेलं आहे ते त्याचा होम करावा, पुन्हा कुंड निर्माण करावे, चतुर्कुंड करावा, लक्षवृद्धीसाठी ते सुद्धा प्रमाण सांगितलेलं आहे त्याच्या पद्धतीने करावं. सहस्र चंडीचे ठाई झाल चतुरस्र कुंड प्रमाण शतचंडीचे कुंडाचे मान 2 हस्त चतुरस्र. आणि सहस्त्र चंडीचे आहे त्या सहस्त्र चंडीची पूजा आराधना करत असताना चतुर्हस्त 4 हाताचं एवढं कुंडाचं प्रमाण असावं. जी आपल्याला होम करण्यासाठी कुंड स्थापन करायचंय ती 4 हात एवढ्या आकाराचं त्याचं असणारं कुंडाचं प्रमाण संख्या असावी आणि शतचंडीच्या कुंडाचा मान 2 हाताच्या आकाराचा असावा असं सांगतात. शतचंडीचे दशांशावण त्यामनीचे हवन निवण हस्त मात्र कुंड प्रमाण आत्मा चंडीले निर्मावी. आणि शतचंडीचं जे हवन करणार त्याचं असणारं हवन न्यून करावं. आता बाकीच्या असणाऱ्या देवीला सांगितलं जी काही यज्ञ करतात त्याचं 4 हात 2 हात एवढं कुंड आकाराचं असावं, पण या असणाऱ्या शतचंडीचं हवन करत असताना फक्त हात जेवढा आपला हाताचा आकार आहे तेवढा कुंड असावं, न्यून करावं, लहान करावं असं सांगतात. पूर्वोक्त ईशान्य ग्रह वेदिका हस्त मात्र निर्मावी देखा मध्ये देवीचे वेदी सुरेखा अष्टकोन निर्मावी. आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे पूर्वोक्त जसं पूर्वी अगोदर सांगितलं तसं ईशान्य दिशेला वेदिकाची स्थापना करावी आणि मध्यभागी देवीची असणारी मूर्ती तिची पूजा करावी असं सांगतात. हस्तोच्च मात्र प्रमाण सकळ तदुपरी निर्मावे वरुण मंडळ आठवा सर्वतोभद्र केवळ वेदीवरे निर्मावे. आणि असं आता सांगितल्या पद्धतीने असणारी देवीची आराधना करावी, तिचा असणारा हस्तावर कुंड त्या ठिकाणी निर्माण करावं, मध्यभागी देवीची स्थापना करावी असं सांगतात. नाना दीप रंगमाळा काढून विचित्र मंगलवाद्य वाजवून देवीचा महाउत्सव संपूर्ण यथाशक्ती करावा. आणि नाना प्रकारचे असणारे दिवे लावावे, लाइटिंगच्या माळा लावाव्या, रांगोळी काढावी, चित्र विचित्र असणारी स्थापना वेगवेगळी म्हणजे मंगलवाद्य वाजवावे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सीतारामचंद्राभ्ये नमः, श्री गुरुभ्ये नमः. नाना दीप रंगमाळा काढून विचित्र मंगलवाद्य वाजवून देवीचा महोत्सव संपूर्ण यथाशक्ती करावा. त्या ठिकाणी सप्तशतीचा मंडप कसा घालावा, काय करावं, नवरात्र कसं करावं, शतचंडी अनुष्ठान कसं करावं हे सर्व सांगितले 7 अनुष्ठान. तेव्हा नाना दीप रंग माळा काढाव्यात, रांगोळ्या काढाव्यात, दिवे लावावेत आणि त्या ठिकाणी असणारं मोठा उत्साह करावा नवरात्रामध्ये.
देवीला शोभा आणावी अशा प्रकारे सांगतात. आता सांगतो प्रतिमा प्रमाण शिला मृतिका धातू रत्न काष्ट वालुका चित्रलेखन मनमय आठ जाणार 8 प्रकारच्या मूर्ती बनवाव्या असं या ठिकाणी सांगतात. तेव्हा मातीची प्रतिमा शाडूची बनवावी, त्याचप्रमाणे लाकडाची बनवावी, त्याचप्रमाणे शिळेची बनवावी किंवा गंडकी नदीतून त्या ठिकाणी शिळा आणून त्याची बनवावं. शाळीग्रामाची मूर्ती बनवतात. अशा प्रकारे पितळाची आहे, चांदीची आहे, सोन्याची आहे अशा प्रतिमा आणि त्याचप्रमाणे असणारं सुवर्णाची मूर्ती, रत्नाची मूर्ती अशा प्रकारच्या मूर्त्या 8 प्रकारच्या अशा मनोमय मूर्त्या बनवाव्या. देवीची महालक्ष्मीची पूजा करावी असं म्हणतात. शिलामय उच्च चतुरंगुळ विकसी उच्च धातूची केवळ उच्च द्वादरांगुळ सकळ काष्टमयी निर्मावी. त्या ठिकाणी त्याची उंची सुद्धा प्रमाण ठरलेलं आहे. ब्राह्मणाला विचारून किती उंचीची शिळेची मूर्ती, लाकडाची मूर्ती म्हणजे त्याला सुद्धा प्रमाण आहे. आपल्या मनानं किती पण उंचीची करता येत नाही, शास्त्र आहे तसं. म्हणून आपल्या देवाऱ्यात किती उंचीच्या असाव्यात, देवळात किती उंचीच्या असाव्यात हे सगळं ठरलेलं असतं. त्याप्रमाणे त्या ठिकाणी ब्राह्मणाला बोलवून शास्त्रोक्त मूर्त्या बनवाव्यात असं म्हणतात. काष्टमय प्रतिमेचा विस्तार चतुरंग करवा सुंदर मृतिकामय प्रतिमा साचार 24 आंघोळे अशा मोजून उंची त्याची असणारी त्या ठिकाणी मातीच्या प्रतिमेची करावी, शाडूचीच प्रतिमा असावी. कारण पृथ्वीपासून ही माती शाडू तयार होती. सुरत राजानं समाधी वशानं मातीची जगदंबा तयार केली महालक्ष्मी. तिचं आराधन केलं 3 वर्ष तर देवी प्रसन्न झाली. म्हणून 24 अंघोळे 4 अंघोळे अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याचं प्रमाण त्याप्रमाणे धातू बनवावेत असं म्हणतात. प्रतिमा मृतिका प्रतिमेचा विस्तार शिरांगुळ आसवासाचर रत्नाची प्रतिमा ती सुंदर अंगुठ परो मात्र निर्मावी. आता रत्न महाग आहे आणि रत्नाची जर मूर्ती बनवायची म्हणलं तर अंगुष्ठ मात्र बनवावी. म्हणजे आपल्या अंगठ्याची जेवढी उंची आहे तेवढीच प्रतिमा बनवावी महालक्ष्मीची. कारण आपली जी आत्मज्योत आहे ती अंगुष्ठ मात्र आहे. म्हणून तुपाचंच निरंजन असावं लागतं. कारण तुपाची जी वात आहे निरंजन ते आत्मस्वरूपाचं प्रतीक आहे आपल्या. त्याची आत्मज्योत ती तेवढीच राहते. म्हणून अंगुष्ठ मात्र रत्नाची प्रतिमा बनवावी म्हणजे फलदायक होईल. अशा मूर्तीचं रहस्य सर्व काही माहिती आपल्याला सांगतात. सकल प्रतिमा त्याहून मृण्मय प्रतिमा वरिष्ठ दान आयसे मंत्रलिंगाचे पूर्ण महिमयी मरोनी. कारण पृथ्वीचा गणपती आता प्लास्टर ऑफ पॅरिस विरघळत नाही. म्हणून गणपती शाडूचाच बनवा, मातीचा बनवा आणि पृथ्वीपासून निर्माण झालेली पवित्र माती शाडू आणि त्याची प्रतिमा महालक्ष्मीची बनवावी. सर्व धातूमध्ये आणि सर्व असणाऱ्या प्रतिमामध्ये शाडूची मूर्ती सर्वश्रेष्ठ आहे असं या ठिकाणी सांगितलं जातं. महिमयीचे आराधन सुरत राजा करुणी जाण श्रावणी मन झाला पूर्ण 14 मध्ये श्रेष्ठ झाला. सुरत राजा आणि मेधा ऋषी यांनी मातीची प्रतिमा बनवली महालक्ष्मीची, चतुर्भुज बनवली आणि 3 वर्ष आराधना केली. देवी प्रसन्न झाली. आजो महालक्ष्मीचा श्रेष्ठ महिमा अष्टादशी पूजा करावी प्रतिमा आठवाट पूजाचे सुगमा यदवा चतुर्भुज चतुर्भुज महालक्ष्मी करा. ती एकच जरी केली तर सर्व देवीचं पूजन केल्याचं पुण्य मिळतं. काल प्राधानिक रहस्यात सांगितलं की देवी मुख्य कुठली आहे तर महालक्ष्मी आहे. तिनंच अनंत अवतार घेतले. मग चतुर्भुज करा, अष्टभुजा करा किंवा 18 भुजाची देवी बनवा.
त्याची पूजा अर्चा करा नवरात्रामध्ये असं म्हणतात. ती एकाची करिता निर्माण सर्व देवता संकट पूर्ण आता एका एकाग्र होऊन एकची ध्यान तिचे. अशा प्रकारे एकच मूर्ती जरी बनवली महालक्ष्मी म्हणून तिची पूजा करा. सर्व देवीचं पूजन केल्याचं पुण्य मिळेल. तिनेच अनंत अवतार घेतलेले. आता एकच ध्यान तिन्ही देवीला होते, कालिका, महासरस्वती, महालक्ष्मी. ते ध्यान आता ऐका. हे ध्यान रोज म्हणावं, देवी प्रसन्न होईल. असं हे ध्यान व्यास जगद्गुरूंना तयार केलं. या माया मधुकट प्रमतनी या मैशानुलमलिनी या धूम्रचंड मंडमतनी या रक्त विजासनी शक्ती शुंभनी निशुंभ दैत्य दलिनी या सिद्धिलक्ष्मी परासा चंडी नवकोटी मूर्ती सहिता मापातो ईश्वरी. आयसा वनिला ध्यान प्रकार आता सांगतो विद्र उद्धारो जयेंद्र कारिता सत्वरो प्रत्यक्ष देवी वैश्यवरी. आता एकच ध्यान तिन्ही देवीला त्या ठिकाणी प्राप्त होतं. असं ध्यान देवीची पूजा करून म्हणावं. आता देवीचं यंत्र कसं काढावं याची माहिती आपल्याला ग्रंथकर्ते राम ब्राह्मण सांगतात. यंत्री देवी तपिल्या वाचून पाठाचे फल न होय पूर्ण आयसे सकळ यंत्री वर्णन केले असे निश्चय. यंत्राचं वर्णन केलेलं आहे. यंत्रात देवी यंत्रावर स्थापन केल्याशिवाय चंडिकेचं पाठाचं सप्तशतीचं फळ पाठाचं त्याच्याशिवाय मिळत नाही. आतमध्ये काढून त्रिकोण त्याच्या बाहेरी षटकोन दान त्याच्या बाहेरी व्रत वेटून बाह्य अष्टदळे काढावी. यंत्र कसं काढावं? अगोदर त्रिकोण काढावा, नंतर षटकोन काढावा, नंतर वर्तुळ काढावं, नंतर अष्टदळाचं कमळ काढावं, नंतर म्हणजे 4 दरवाजे त्याला करावे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. अजून एक वर्तुळ करावं असं म्हणतात. त्याच्या बाहेर दहितय चतुरस्र कारिता होय त्याच्या बाहेर करावी सोय चतुर्द्वारांची. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 दरवाजे त्याला असावेत. असं यंत्र बनवावं आणि पूजा करावी. देवीची स्थापना यंत्रावर व्यवस्थित विधियुक्त करावी असं म्हणतात. आईशे यंत्र निर्गुणी निश्चित पंचगणे करावे चोरी म्हणतो तेथे देवी ववनी बैसत संशय नाही सर्वता. मनात संशय आल्याचं काम नाही, विश्वास पाहिजे. विश्वासम फलदायकम. आणि म्हणून यंत्रावर देवी स्थापन करावी. देवी विराजमान होईल, आशीर्वाद देईल, प्रगट होईल आणि जागृत राहील. यंत्रावर देवी येऊन बसल असं या ठिकाणी म्हणतात. सुवर्ण रूपे ताम्रदान त्याचे यंत्र करावे निर्माण त्या देवीचे कल्पोनी आसन यंत्रावरी देवीचं आसन यंत्र म्हणजे म्हणून सोन्याचं करा, चांदीचं करा, तांब्याच्या धातूचं करा किंवा भोजपत्रावर काढा, अष्टगंधानं आपल्या जवळ ठेवा. असं यंत्र कसं कसं काढावं याच्याबद्दल सांगितलं. त्याने यंत्र करावे निर्माण शंख घंटा कलश पूजन यंत्रावरी करावे. किंवा गाईचं शेण आणून, कारण तिथं लक्ष्मीचं वास्तव्य कोणतं टाकावं, जागा सारवावी आणि देवीच्या जवळ त्या ठिकाणी असणारं यंत्र काढावं, पंचरंगानं सुशोभित करावं, त्याच्यावर कलश स्थापना करावी विधियुक्त, नंतर देवीची स्थापना करावी, शंखाची करावी, घंटेची करावी असं या ठिकाणी सांगतात. चितके शक्ती परपूजन चितके यंत्री करावे जाणा अग्निपाशी उष्णता पूर्ण तशी देवी यंत्रापाशी. अग्नीजवळ जशी उष्णता आहे तसं देवी अखंड यंत्राजवळ असते. म्हणून यंत्र फार महत्वाचं आहे. आणि सर्व देवीचं नवशक्तीचं पूजन, नवदुर्गा त्याला म्हणतात, सर्व शक्तीचं पूजन करा. देवी परासो होम कुंडात वा तंडिले परम
उत्तम अवश्यमेव काढावे. गुरुमंत्र घ्यायचा असला संस्कारकारी तर त्यावेळेला बी यंत्र काढतात, शांती कर्माच्या ठिकाणी बी काढतात. आणि ब्राह्मण मुलाला दीक्षा देत असताना गायत्री मंत्राची त्यावेळी यंत्र काढतात. यंत्र काढलेलं लई चांगलं असतं. देवी प्रत्यक्ष विराजमान होती. म्हणून या ठिकाणी यंत्राचा महिमा आगाध आहे. देवीच्या गंधेरी होणार जो आपणापाशी करी रक्षण, भूत प्रेत पिशाचे दाना बाधान करीत यासी. भोजपत्र हे भोजपत्र लय पवित्र असतं. झाडापासून साल निर्माण होते लाल रंगाची. ते झाडमुखीच्या दुकानी मिळतं आपल्या इथं औषधाच्या. ते भोजपत्र आणावं आणि अष्टगंधाने यंत्र काढावं आणि आपल्याजवळ ठेवावं. म्हणजे भूत प्रेत पिशाच लागत नाही, कसलीही बाधा होत नाही. आग्रो कस्तुरी गोरचन कुंकुमांशी नकचंदन आष्टमत कराचे गंधदान गंध अष्टक. याला गंध अष्टक म्हणतात. केशर कस्तुरी नाही का, आगरू चंदन नक चंदन सुगंधित चंदन असणारं लावून केशर कस्तुरी म्हणल्यावर सुगंधित झालं असा गंध देवीला लावावा आणि त्यानं यंत्र काढावं म्हणतात. आता नाना होम देवेदान त्यांचे करीत निरूपण पायसतील ग्रंथही पूर्ण मुख्य द्रव्ये. आता होमाला काय काय लागतं समिता तर पायस आहे, तीळ आहे आणि तूप आहे. ही द्रव्ये मुख्य होमाची आहे. दीक्षिर आणि घृत येणे वीरवरती होय निश्चित तिल दंडोळे बळात भूत यवे बंधुबळ. पायस आहे, तूप आहे, त्यानं वीर्य वृद्धी होते, मनुष्याच्या ठिकाणी शक्ती प्राप्त होते. आणि तीळ तांदूळ यानं बंधूचं बळ मिळतं आपल्याला, भावाचं. असं म्हणतात. समेदा शिवत पलाशदान अर्क अपमार्ग दले करुण पलाश पुष्पे करी हवन लक्ष्मी प्राप्त. नाना प्रकारचं बेलाचं फळ, वडाचं फळ, या पिंपळाचं फळ, हे नाना प्रकारच्या समिता फळ फळावळ, नाना तऱ्हेची फुलं, शेवंती आहे, बकुळ आहे, चंपक आहे, मालती आहे, हे सगळं जर अर्पण केलं तर मनुष्याला त्या ठिकाणी धन ऐश्वर्य सगळं मिळतं. कुठल्या प्रकारचं कमी पडत नाही. लक्ष्मी आपल्या घरी राहते, दारिद्र्य दुःख निवारण होतं असं म्हणतात. दत्तुर पुष्पे मल्लिका जाती जपा कुसुमे होम करीती शिवसंतुट वयने स्थिती शत्रू विनाश. धोत्र्याचं फुल आहे, जपा कुसुम आहे म्हणजे धोत्र्याचं फुल, चंपक, मालती, पांढरी फुलं शंकराला आवडतात. सर्व फुलामध्ये पांढरं श्वेत पुष्पम समर्पयामी. आणि एक बेल व्हायला तर 3 जन्माचं पाप जातं. बेलाला सुद्धा भस्म लावा लागतं. बेलाचं झाड अमृतापासून तयार झालेलं आहे. म्हणून त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रेचं हृदयुधम त्रिजन्म पाप संवारम एक बिल्व शिवार्पणम. एक बेल व्हायला तर 3 जन्माचं पाप जातं. मग 61 वाहिल्यावर किती? म्हणून बेल फूल आणि शंकराला पांढरं फुल आवडतं नाही का. इतर रंगाची फुलं मध्यम कनिष्ठ असतात, स्वतः पेरलेली नाही का. ही फुलं चांगली विकत घेतली तर मध्यम फळे पुढे आपल्याला सांगतील. म्हणून पांढरं फुल शंकराला व्हावं. बिल्व नारिंग नारिकेळे डाळिंब द्राक्षे लिंबू फळे खजूर पुगा बकुळे कमळे ओमे बकुळे कमळे खजुरे नाना प्रकारचे असणारं डाळिंब आहे, आंबा आहे, अनेक प्रकारची फळं. जर होमामध्ये समर्पण केलं, स्वाहा म्हणलं तर भगवान शंकर सगळ्या देवताची कृपा आणि संतुष्ट होतात. दुर्वान पुरकुश आम्रफळ कर्वीर बक्ष भोजे गुगुळ अन्न इत्यू गोधुमे सकळ कार्य सिद्धी. अन्न आहे, गोधूम आहे, त्याचप्रमाणे गुगळी आहे, धूप आहे. झाडाला येतो डिंक पांढरा असतो
तो फार सुगंधित असतो, ते पण लागतं होमामध्ये. मग पांढरे तीळ लागतात, देवाला आवडतात पांढरे तीळ. तांबूस तीळ 3 प्रकारचे असतात तीळ सुद्धा. पांढरे तीळ देवाला, तांबूस असणारे रंगाचे ऋषीला असतात आणि पितरांसाठी काळे तीळ असतात. हे सगळं हवन नाना तऱ्हेचे पदार्थ ब्राह्मण सांगतात आपल्याला. त्याप्रमाणे होमामध्ये आहुती टाकावे लागते. दुर्वा वगैरे लागतात. दुर्वाशिवाय तर काहीच होत नाही. अग्नीचा दोष लागत नाही म्हणून अंगठी बनवावी लागते दुर्वाची. अशा प्रकारचं सर्व होम हवनाचं विधी ब्राह्मण सांगतात त्याप्रमाणे करा. असो या प्रकारे करून सामग्री सिद्ध करावी जाणं, शाक्त धर्मे करावे स्नान, अभ्यंग मर्दन करावी. होमाची सर्व साहित्य तूप लागतं गाईचं, दही, दूध, पंचामृत, पंचगव्य ते प्राशन करावं लागतं, संकल्प सोडावा लागतो. हे सगळं करावं नाही का. आणि नंतर समिधा आणल्यानंतर मग त्या ठिकाणी शक्तीची उपासना करणारे शाक्त धर्माचे असे जे आराधी लोक आहेत, ज्यांना होम करायचा आहे, देवीचे भक्त आहेत, त्यांनी शुचिर्भूत व्हावं, अभ्यंग स्नान करावं, नवीन धुतलेले वस्त्र घालावेत आणि नंतर त्या ठिकाणी असणारं होम हवनाला बसावं. दंपत्यानं पण बसलं तर चांगलं आहे नाही का. त्यांच्या हातून यज्ञाचं कंकण बांधावं लागतं. ब्राह्मण मंत्र म्हणतात, स्वाहा म्हणल्यानंतर आहुती टाकायची, असं सगळं शिकवतात ब्राह्मण आणि त्याप्रमाणे होम करावा म्हणतात. शाक्त धर्मे संध्या उपासना, पश्चिमद्वारे ब्राह्मण करावे मंडप प्रवेशन, मंत्र गोचे मंडप दिलेला असतो. या मंडपामध्ये मंडपाची बी पूजा करावी लागते आणि मंत्र घोषानं कुंडलिका वृदे हरी विठ्ठल असं म्हणावं लागतं. आई राधा उदे उदे. आणि मग मंडपामध्ये प्रवेश करावा लागतो. घंटा नाद करावा लागतो. ब्रह्मनाद आहे घंटानाद. आणि नंतर प्रवेश करावा. मंडप देवतांचे पूजन करावे व्यथा विधी करून, मग भूशुद्धी बुद्धशुद्धी जाण प्राण करावी. नंतर पृथ्वीची पूजा करावी नाही का. भूशुद्धी, भूतशुद्धी आणि सगळीकडे तुळशी दळानं पाणी शिंपडावं. पवित्र सर्वगता आत्मानां प्रोक्षम समर्पयामी असं म्हणून अंगावर पाणी शिंपडावं आणि सगळीकडे टाकावं. पुंडरीकाक्षम सभांतरम शुची नाही का. शुची होतं पुंडरीकाक्षम नाही का. भगवंताचं पुंडलिकाचं नाव आणि गरुडाचं घेऊन नंतर शुचिर्भूत व्हावं असं म्हणतात. गणेश पूजा स्वस्ती वाचन नादी सरलांत करावे जाण, करुणी आचार्य दिवरण ऋती विजादी कथा विधी. ऋत्विज नियमावेत आचार्य ब्राह्मण आणि त्यांना नमस्कार करावा, त्यांचं पूजन करावं. मंत्र म्हणणाऱ्याचं समिधावर तूप टाकावं लागतं. असा सगळा विधी त्या ठिकाणी करावा. मंत्र घोष करावा. सर्व साहित्य जवळ ठेवावं. नंतर त्या ठिकाणी हवन करावं असं त्याचा. अंतर मात्र का बहिर मात्र का करावी केशवानी नवनाचे नाच कळी का एकादश करावे. नवरलो मंत्र जप करावा. केशवाने न्यास करावेत. देवाचं चिंतन करावं. नाम मंत्र जपावा. नंतर सर्व होम हवनाला सिद्ध व्हावं. मग करावे देवीचे ध्यान मानसोपचारे पूजन, शंख पूजा करावी जाण यंत्रावर शंख पण ठेवावा, त्याची पूजा करावी. शंख बाजे कैलास गर्जे. शंख फार श्रेष्ठ आहे. भगवंतानी पांचजन्य नावाचा शंख हातामध्ये घेतलेला आहे. शंखाला सुद्धा नाव आहे. धर्माचा अनंत नावाचा शंख आहे. देवदत्त नावाचा अर्जुनच आहे. शंखाला बी नाव असतात आणि त्याची पूजा करावी. मंत्र घोष करावा. अशा प्रकारे देवतांचे पूजन मंगळ सर्वत्र भद्र मांडून ब्रह्मा
पूजन कलश ब्रह्मादी देवतांचं पूजन, सर्व तो वज्र, पीठ देवता, आवरण देवता, नवशक्ती, ब्रह्मा विष्णू महेश यांचं अधिष्ठान पाठावर सर्व सुपाऱ्या तांदळावर आणि त्या ठिकाणी अधिष्ठान मांडावर सर्व पुनपाती रक्त वस्त्रावरी यंत्रे कडव्यावधारी यंत्रावरी देवीच्या त्वरी व्यताविधी सापावी आणि यथाविधी देवी यंत्रावर स्थापन करावी. लाल रंगाचा पीस घ्यावा आणि त्याच्यावर बी यंत्र काढतात आणि त्याच्यावर देवी स्थापन करावी. अनुक्रमे मंत्र पूजन उष्ण उदके मंगल स्नान श्री सूक्त देवी सूक्त मनन अभिषेक आणि देवीला स्त्री सूक्तानं देवी सूक्त असं म्हणून त्यातले ऋचा असतात, श्लोक असतात, त्याला अभिषेक देवीला मंगल स्नान घालावं, स्वस्ती वाचन पुण्यवाचन सर्व करावं. दुर्गा सरस्वती सूक्त जपून देवीचे घालावे महास्नान पुष्पापर्यंत पूजन सहस्र पुष्पे महानवमीला हे करावं. होम करताना बी देवीची पूजा करावी नाही का. आणि महास्नान घातल्यानंतर तिला पुसून घ्यावं सर्व नव्या वस्त्रानं, गंध वगैरे लावावा आणि 108 फुलं देवीला नाम मंत्रानं वाहावी. नाना परिमळ द्रव्य अत्तर वगैरे देवीला लावावं. अशा प्रकारे धूप दीप घंटानाद सर्व यथोचित पूजा करावी. आवरण देवतांचे पूजन त्याचे पूजा करावी संपूर्ण मग चतुर्थी योगिनी पूजन बलिदान करावे. नंतर बलिदान द्यायचं ना, ती कोहळा म्हणा किंवा जे काही पशु आहे त्याला सुद्धा पूजा करावी लागते. आणि नंतर त्या ठिकाणी शस्त्रांचं पण पूजा करावी बलिदान देताना. हे सगळं आणि त्या ठिकाणी होमाजवळ साहित्य ठेवावं. करोनी कुमारी पूजन कुंडे संस्कार करावा दान कुंडामध्ये यंत्र काढून अग्नी स्थापन कुमारीला पण बोलवावं, तिची पूजा करावी. यंत्र अग्नी कुंडात सुद्धा काढावं लागतं होमामध्ये. नंतर मंत्रानं अग्नी स्थापन करावा लागतो. त्याप्रमाणे नाना प्रकारच्या समिधा, वड, पिंपळ, औदुंबर, आंबा नाही का अशा प्रकारचे देववृक्ष असतात, त्याचं समिधा तयार कराव्यात आणि त्या ठिकाणी ठेवाव्यात. सूर्यकांतापासून जाण अग्नी करावा उत्पन्न आत्वा अग्निहोत्र जरातून अग्नी आलोनी स्थापवा. अग्निहोत्र ब्राह्मणाच्या कुंडात अग्नी असतो, तो त्रिकाळ पूजा करत असतो. त्यांच्या घरनं अग्नी आणून विधिवत स्थापन करावा. किंवा सूर्यकांत मण्यापासून किंवा मंत्रापासून किंवा कर्पूर कापरापासून बनवून त्या ठिकाणी होम करावा. कवच अर्गला किलक मुख्यत्र दश आदय देखो रस्त्यांचे आदाय त्रिक होम सर्वांचा प्रधान रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य याचा हवन करावं. प्रत्येक श्लोकाचं 700 श्लोक 700 मंत्र आहेत भगवतीचे, त्यांना हवन करा. तुम्हाला जेवढं सोपं वाटेल किंवा स्तोत्रानं हवन करा किंवा नमो देवी म्हणा, ओम नमः स्वाहा म्हणा, जयंती मंगला काली म्हणा, तरी सुद्धा देवी संतुष्ट होत आहे. किंवा 13 अध्याय करून त्याचे मंत्राचे करावे हवन कवच अर्गला किले कवचन रस्ते त्रय वर्जावे. कवच अर्गाला किलक वर्ज करावं. 13 अध्यायपर्यंत 700 मंत्राचा हवन करावं. अंबिकेच्या प्रीत्यर्थ जगदंबा संतुष्ट होईल. आत्वा सामर्थ्य नसदान नवन मंत्रे करावे हवन आत्वा नवदेवे मंत्रे करून हवन सर्वांचे देवी म्हणून हवन करा नाही का. किंवा 99 मंत्र्यांना हवन करा सगळं, तरी सुद्धा देवी संतुष्ट होती. देवीचा होम बी सोपा आहे, पूजा बी सोपी. हळदी कुंकू अक्षता पान फुल बेल. आई आहे ती, आई लवकर प्रसन्न होत असते नाही का आणि बाळावर कृपा करते लवकर. म्हणून आईचं सर्व होम हवन सर्व सोपं आहे. फक्त भक्ती पाहिजे
प्रेम पाहिजे असं म्हणतात. आठवा जयंती मंगलकारी येणे करावा होम सकळी संतुट होतसे महाकाली महालक्ष्मी सरस्वती. महालक्ष्मी मा सरस्वती मा कालिका प्रीत्यर्थ जयंती मंगला काली ओम नम स्वाहा असं म्हणून हवन सर्वांचं. पीठ देवता वर्ण देवता यांच्या नाम मंत्रे होमत होता मुख्य होमाच्या जयंती करिता भेटा होती अर्पाव्या. मुख्य होमाच्या ठिकाणी तुपाला फार महत्व आहे. मंथोनी नवनीता तसे घे आनंदा तूप हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून तुपानंच आहुती. हे गाईचं दूध गाईचं तूप पंचामृत सगळं गाईचं लागतं. अनंत पटीनं पुण्य मिळतं. तुपाचं आहुती त्या ठिकाणी मुख्य आहे. नित्यचंडी होमाच्या ठाई जाणं एक 31 आहुती अर्पण नवरात्री नवदुर्ग हवन काल रात्री काल रात्री नित्यचंडी त्याप्रमाणे त्या ठिकाणी असणारं आहुती प्रमाण सांगितलं त्याला किती आहुती टाकाव्यात त्याप्रमाणे टाकावं. या तीनही हवनाच्या ठाई जशा होत्या अर्पाव्या लवला नाही नवचंडी हवन करिता पाहिजे 50 आहुती अर्पाव्या. काळ रात्री हे जे अनुष्ठान आहे त्याला 10 आहुत्या तुपाच्या टाकाव्या. होम करिता शताहुती अर्पाव्या आणि नवसत्र चंडी होमिता 17 आहुती अर्पाव्या. त्याचं प्रमाण आहे. शतचंडी असेल अनुष्ठान तर 100 आहुत्या टाकाव्यात. सहस्र असेल सहस्र आहुती त्याप्रमाणे करावं. मागस्मिष्ट करत पूर्णाहुती व्यथाविधी होम समाप्ती पीठदानाचार्या प्रती कृती विजासी दक्षिणा. शेवटची आहुती टाकावी. पाणी फिरवावं. दुधाचा नैवेद्य दाखवावा अग्निनारायणाला आणि नंतर त्या ठिकाणी ओम समाप्ती करावी. आणि ऋत्विजाला मंत्र म्हणणाऱ्याला दान दर्शना वस्त्र भूषण वगैरे द्यावं. सामर्थ्य असल्या दान वस्त्र अलंकार भूषण सर्वांशी करावे अर्पण ब्राह्मण भोजन करावे. ब्राह्मणाला भोजन किंवा शिदा द्यावा दक्षिणा द्या. सामर्थ्य असलं तर वस्त्रभूषण सोनं अंगठी सर्व काही द्रव्य बळ असलं तर सर्व काही अलंकार द्या. कामना पडोते हरण मुख्य देवे करावे दाना संपुटित करावा मंत्र नवान त्या मंत्री योजावा. नवार्णव मंत्रानं त्या ठिकाणी हवन करावं. देवीला नमस्कार करावा पूजा करावी. सारखं वारंवार नमस्कार करावा. विद्या कामाना सदादान वागो संपुटित करी पूर्ण लक्ष्मी पुत्र प्राप्तीला गुण कामराज नावाचा मंत्र आहे. लक्ष्मीची प्राप्ती होईल. जे जे इच्छा असेल ना तसे मंत्र थोडेसे सप्तशतीचे दिलेले आहे. मधु कैटबाई द्रव्य हा मंत्र त्याचा जप कैता पवित्र राजस्वरादी वैद हा मंत्र जप केला राज चोर वगैरे दृष्टी पडणार नाही म्हणतात. जयंती मंगला येणे देखो जाती महामायादी उपद्रवानेको रूपमध्ये ही या अंबादी मंत्रे सम्यको सौभाग्य काली येणं उपद्रव जातात. रूपम देही असं म्हणलं तर सौभाग्य आणि रूप मनुष्याला चांगलं प्राप्त होतं. वंदिताग्री युगे राजसन्मान प्राप्त होणे पोटादी दिव्यादी नाशा करणे रक्त बीज वदे हा मंत्र रक्त बीज वदे पोटादी असे अनेक असणारे मंत्र म्हणावे. आद्यंत रूप हा जपदा मंत्र जय हृदय संताप सर्वत्र नते बे सर्वदा पवित्र सर्व पाप क्षय सर्व पापाचा क्षय होतो. नते भ्या असं म्हणल्यानंतर असे मंत्र सांगितले. तो उपदेश भक्ती पडता मंत्र सर्व व्याधी नाचे चिप्र चंडिके सतत हा पवित्र येणे संतुष्ट चंडिके सततम असं म्हणलं ना तर म्हणजे देवी संतुष्ट होते. आता जी जी इच्छा असेल ते मंत्र म्हणावे. फलदायक होतात नवरात्रात. नवरात्रात तुम्ही जे जे मंत्र म्हणताल ना तर ते सगळं सफळ होतं सिद्ध होतात मंत्र. देवी सौभाग्य हा मंत्र
सर्वत्र वेदेही द्विपतः पवित्र येणे उच्चाटन होतसे. शत्रूचं उच्चाटन होतं या मंत्रानं, असं प्रकारे म्हणतात. विद्यावंत यश हा मंत्र विद्या यश लक्ष्मी सर्वत्र विदेही देवी कल्याण हा पवित्र येणे कुटुंब सगळ्या कुटुंबाचं रक्षण होतं या मंत्रानं. अशा प्रकारे अनेक मंत्र सांगितले. प्रचंड दैते देवज्ञ हा मंत्र वादे वारी जय सर्वत्र चतुर्भुजे चतुर्वक्र येणे पुरुषार्थ पुरुषार्थ धर्मार्थ काम मोक्ष मिळतो. वाद व्यवहारामध्ये त्या ठिकाणी असणार त्याचा मंत्र आहे. कृष्णेन संस्कृते हा मंत्र येणे मंत्र सिद्धी सर्वत्र हे माझे स्वतः पवित्र जपतात उपयोग सिद्धी प्राप्त होईल. हिमाचल स्वतः म्हणल्यानंतर अशा प्रकारचे अनेक मंत्र आहेत. ते जे मंत्र म्हणावे सुरासुर शिव हा मंत्र येणे जनवश होती सर्वत्र इंद्राणीपती येणे पवित्र चित्त शुद्धी इंद्राणीपती असं म्हणल्यानंतर चित्ताची शुद्धता होते. देवी प्रचंड दुर्जन मंत्र जलोदर नाशी सर्वत्र देवी भक्तजन हा पवित्र येणे प्रचंड देवी दैत्य दर्पग्ने हा जर मंत्र जप केला तर पोटाच्या आधी व्याधी सगळ्या निघून जातात. पत्नी मनोरमा हा मंत्र याचा जप करिता पवित्र पत्नी प्राप्त होयासी संशय नाही. आता हल्ली लय समस्या झाली, मुलगीच मिळाला नाही लग्नाला. तर पत्नी मनोरमा हा जर मंत्र जप केला ना त्या मुलानं म्हणा मुलीनं म्हणा, मुलीला काय मुलीचं लगेच लग्न होतंय. मुलीचं काय नाही, पण मुली म्हणतात आता चांगला मुलगा पाहिजे, शेत पाहिजे, स्वतः कमवणारा पाहिजे नाही का. 20-50,000 कमी दे, मग लाखाचा मुलगा नको का. म्हणून ज्याचं लग्न होत नाही ज्या मुलांचं त्यांनी देवीचा मंत्र जप केला. पत्नी मनोरमाम असं म्हणा, म्हणजे पत्नी चांगली मिळेल नाही का, मनोहारिणी मिळेल, सुंदर मिळेल, पतिव्रता मिळेल, पतीचा आज्ञेत राहील अशा प्रकारची अनुकूल अशी पत्नी मिळाली पाहिजे. धर्माला अनुकूल म्हणजे दोघेही पुण्य करतील. प्रतिश्रुती प्रतिचरिती मंत्र गजावे आदि अंती आत्म लक्ष जप केल्याने सिद्धी दशांश होम करावा. लवकर सिद्ध होतो मंत्र. प्रतिमंत्राच्या ठिकाणी हवन करावं. नवरात्रात सर्व मंत्र 1 लक्ष जप करावा. प्रथमाध्यायी मंत्र साधना सांगितले तुझं लागून तैशिली येते करिता पूर्ण मंत्र सिद्धी होतसे. पहिले सांगितलं पहाटे उठावं, मंगल स्नान करावं, मौन धारण करावं, रोज जप करावा, काम क्रोध विकाराचा त्याग करावा, तव मंत्राला पावर येते. दया क्षमा शांती ठेवावी नाही का. हविषान्न खावं, बाकी इतर गोष्टीचा त्याग करावा. वाईट तोंडानं नाही निघालं पाहिजे, खोटं बोललं नाही पाहिजे नाही का. म्हणजे मंत्राला सिद्ध होत असतात. आपण आता एक बोलतोय पुन्हा एक बोलतोय म्हणून आपल्या मंत्रात सामर्थ्य येत नाही. आता तुम्ही करावे श्रवण जे का नियम सप्तशतीच्या पाठ आपण नियम धरून जे आता सप्तशतीचा पाठ संस्कृताचा जर करायचं म्हणलं तर लय नियम असतात. ते नियम आपल्याला थोडक्यात सांगतात. फल होय प्राप्त इतरांचे वेद जातो हे नियम सांगतो निश्चित श्रवणाचा करावे. सप्तशती ग्रंथ पुण्य मिळवायचं म्हणल्यावर जरा नियम बी पथ्य बी सांभाळावं लागतं. ज्यानं विठ्ठल मात्र घरी केली पथ्य अगदी सांभाळावी नाही का. भक्ती मार्गात आल्यावर पथ्य सांभाळायला पाहिजे. डॉक्टर सुद्धा म्हणतात औषधानुगुण 50% आणि पथ्य सांभाळल्यावर 50%. आता 100% गुण येईल नाही का. म्हणून पथ्य बी सांभाळावं. नियम काय काय आहेत ऐका. देवपूजा चोरी केली नाही पाहिजे, संतोषानं राहिलं पाहिजे, दया क्षमा शांती ठेवली पाहिजे, शांत राहिलं पाहिजे नाही का.
इंद्रियावर ताबा पाहिजे, मन ताब्यात असावं लागतं, असे नियम आहेत त्याचे. आमिष वचन करावे तेथे नेमिले असे स्वभावे, वा. मुख्य आमिष हे जाणावे मांसाईचे मनाची दया. हा सप्तशतीचा पाठ नाही, भक्ती मार्गात आमिष वर्ज केलं पाहिजे. लोक आपल्या पाया पडतात तर आपण काही खातात, याला अर्थ नाही. महाराज लोकांनी तर लय तंत वागावं. म्हणून मुख्य आमिष काय आहे? मांस, त्याचा त्याग करावा, सात्विक अन्न खावं, असं त्या ठिकाणी धान्यामध्ये आमिष जाणं मुसरमाचं हे प्रमाण, फळामध्ये जंभीर आपण निंबू भेद जाणावा. जंभीर नावाचं फळ आहे, फळामध्ये हे आमिष आहे. मसुराची डाळ सुद्धा आमिष आहे, ते वर्ज्य करावं सगळ्या गोष्टी. चांगलं अन्न खावं, नाही का? तूप टाकून वरण भात, दूध भात, तवा मंत्रात पावर येते, नाही का? काही खायचं, काही प्यायचं, नाही का? पिऊन ते पितात, खाऊन ते खातात, आणि पुन्हा आई राधा उद देवी म्हणजे आता काय करावं, दुसरं कोणी म्हणायला नाही. म्हण बाबा. रसामध्ये म्हैशी दुग्ध दुसऱ्या शिरा शुद्ध, वैग दुग्ध असे शुद्ध म्हैशी दुग्ध. आता रसामध्ये गाईचं दूध सगळ्यात उत्तम आहे, म्हशीचं मध्यम आहे, आणि शेळीचं कनिष्ठ आहे. म्हणून गाईचं दूध वापरावं म्हणतात. शाखामध्ये आमिष जाणं दोडका घोळाचे पापण, आपूर राजगीर पत्र पूर्ण शाखा आमिष जाणावे. दोडका गोळ शेपू आपूर राजगिरा हे सगळं सप्तशतीचा पाठ संस्कृतचा करणारे सवळ्यात करावं लागतं. त्यानं सगळ्या छत्राकार भाज्या वर्ज कराव्यात. आणि लक्ष्मण तेने पुण्यक्षय होय जाणं, सांगितले पदार्थ वर्जन अवश्यमेव करावे. आणि लसूण वर्ज केला पाहिजे, उद्यापनाला बी वापरायला नाही पाहिजे. पलांडू म्हणजे कांदा, लसूण, वांग हे वर्ज करावं. कृष्ण बोधात सांगतात भगवान श्रीकृष्ण की लसूण आणि वांग्याचे बी 21 दिवस पोटात राहतात. मग इकडं पुण्याचा क्षय करतं ते. म्हणून चातुर्मासात वर्ज आहे का नाही? कांदा लसूण वगैरे चातुर्मासात त्याचं कारण आहे, ते पुण्याचा क्षय करते. म्हणून पवित्र सप्तशतीचा पाठ करणाऱ्यानं हे सगळ्या गोष्टी वर्ज कराव्यात असं म्हणतात. हिंसा करू नये जाणं, चाप देऊ नये आपण, असं ते बोलू नये पूर्ण न करू मेन छेदावी. दाढी कटिंग नक रोम छेदायची नाही, अनुष्ठान होईपर्यंत, नाही का? शाप कुणाला द्यायचा नाही, नाही तर सगळंच पुण्य जाईल. शाप द्यायचा म्हणजे पुण्य खर्च करावं लागतं. असत्य बोलायचं नाही, खोटं तर अजिबात नाही बोलायचं. खोटं बोलणं हे पाप आहे आणि खरं बोलणं हे पुण्य आहे, नाही का? हिंसा करायची नाही कुठल्या प्राण्याची. कोणाच्या हृदयाला लागल ही सुद्धा हिंसा आहे. कोणाचं अंतःकरण दुखावल असं बोलायचं नाही. दया क्षमा शांती ठेवली पाहिजे, तर हे सगळं प्राप्त होतं, नाहीतर सगळं व्यर्थ जातं म्हणतात. आस्ती कपालाच्या पर्शना क्रोध करून आपण, महोदकी प्रवचनी स्नान करून कदापि. एकदम विहिरीमध्ये किंवा डोहात उडी टाकून लहान लहान माशी मगरी बारके बारके प्राणी असतात, ते घाबरतात. आला की लागला उडी टाकायला नाही. तीर्थाला सुद्धा नमस्कार करून उजवा पाय टाकावा लागतो, नाही का? असं आहे ते. म्हणून म्हणतात त्या ठिकाणी असणाऱ्या केसाला हात लावून बसवणे, 10 टाइम चहा पिऊन फराळ करून अजून असं करून बसते. काही लोकांना सवय आस्ती कपाळाला हात लावून बसू नये. इतर वाईट गोष्टीला हात लावून सुद्धा नाही, पवित्र राहावं अशा प्रकारे. संभाषण अवधूत वस्त्रांचे धारण, अन्याची
आईची माळा वस्त्रासन पूर्वक्त सर्व वर्जावी. दुसऱ्याच्या माळा दुसऱ्याचं वस्त्र घालू नये, त्याचे दोष येतात आपल्याला, असं आहे ते. आणि धुतलेले वस्त्र घालावे, पवित्र रोज, नाही का. अशा प्रकारे खूप सांगितलंय. दया क्षमा शांती ठेवावी, सारखं देवाचं नाव असावं तोंडात, त्यानं हा देह पवित्र होईल, अशा प्रकारे सांगतात. उच्चिष्ट आणि चंडिकांड शूद्राने लेती आपण आमिष पिपिली कायुक्त जाण पक्षुनय कदापि. आमिष वर्ज्य करावं, शूद्रानं आणलेलं अन्न खाऊ नये, उत्तम अन्न खावं, नाही का. आणि आमिष पडलेलं, दुधात मुंग्या पडल्या, तुपामध्ये पडल्या, आपण गाळून घेतोय, तर ते खाऊ नये. आमिष आहे ते, कीटक पडले त्याच्यात मुंग्या पडल्या, ते फेकून द्यावं, खाऊ नये, ते आमिष आहे. अशा खूप गोष्टी आहेत, नाही का. अशा प्रकारे वागावं. उदकपान करू नये कदापि आपण उचित असू नये जाण मुक्त केश असू नये. मोकळे केस असू नये, कारण नैवेद्यात केस पडण्याची शक्यता आहे. आणि उंदळीनं असं 2 हातानं पाणी प्यायचं नाही पुण्यवंतानं, एका हातानं असं पाणी प्यावं लागतं. पानपोईचं पाणी सुद्धा प्यायचं नाही, तिथं 5 रुपये ठेवायचे, फुकट खायचं नसतं पानपोईला सुद्धा, नाही तर सगळं पुण्य जातं. आता ही तुळजापूरला चालत जातात, पौर्णिमेला खातच जाते ते लोक, 1 रुपया सोडीत नाहीत पारा. आणि आता एवढं केळं वाटते, खायला प्यायला देतात तुळजापूरच्या रस्त्याला. आपली भाकर बांधून न्यावी, मग घाटशाळापर्यंत उतर असलेला पाय होत आहे का, पुण्यच राहिलं नाही. मग पायी जाण्याचं किती पुण्य आहे, अश्वमेध यज्ञाचं पुण्य, ते सगळं ते जातं दुसऱ्याचं फुकट खाल्ल्यावर. आणि मग घाटशाळापर्यंत जावर तर काय राहते पुण्य. मग पाय सुचते, 2-3 दिवस तर हातोरणात निघत नाही. आणि मग मी पायी गेलो देवीला, आपलीच भाकर खाल्ली, फुकट खाल्ल्यावर काय होईल, त्यांनाच पुण्य जाईल. म्हणून या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजे, परान्न वर्ज केलं पाहिजे, नाही का. अशा प्रकारे. आणि या ठिकाणी पवित्र जेवढं राहील, मुखानं देवाचंच नाव येऊनच यात्रा करावी लागते. आणि तसंच वारी करावं लागते देवीची सुद्धा, नाही का. पदोपदी देवाचं नाव घेईल. आज मना वाचून राहू नये कदापि जाण आत्वाच रहस्याचे पर्जन आज मना भावी करावे. आज मना भावी, कानाला हात लावावा. ब्राह्मणाच्या कानात 6 देवता असतात तिथे, म्हणून पाणी नाही मिळालं तर ब्राह्मण जाणबं येतं घालते, कानाला हात लावतो. आचमन सारखं करतात ब्राह्मण, चमचान वाटी असते त्यांच्याकडे. उच्चिष्ट असू नये, मग राहिलं बघा. काय बी खाल्लं ना, माणसं पाणीच पित नाही, तर उच्चिष्ट असू नये, पाणी प्यावं काय खाल्लं तर, नाहीतर तोंड तसंच पुसतंय. हे सप्तशुद्धीचा पाठ करणाऱ्यांनी सगळे नियम धारण करावे. गंध भस्माचे धारण वारंवार करावे जाण दक्षिण पूर्व करोनी चरण निर्णय सर्वथा. गंध भस्म लावलं पाहिजे, तेव्हा अधिकार प्राप्त होतो. भस्मानं सगळं पाप भस्म होत आहे. ओम नमः शिवाय म्हणून भस्म लावावं, गंध लावावा देवीचा, त्याचं लय महत्व आहे. कुठं 10 रुपये कमी पडले, गंध असला, अरे वारकरी दिसतोय, दर 10 रुपये. आणि काय नसलं कपड्यात, चोर दिसतोय, देत नाही कोण, मदत करत नाही. गंधामुळं मदत सुद्धा होती. आणि पूर्वेकडे पाय करून कधी झोपायचं नाही, आणि दक्षिणेकडे पाय कधी करायचे नाही, हे का. कारण गुरुत्वाकर्षण कसं आहे,
नाही तर उलट जर झोपला ना माणूस कुठे गेला तर त्याला वाईट स्वप्न पडतं आणि माथा जागेवर राहत नाही त्याला. म्हणून गुरुत्वाकर्षण म्हणून मुंडकं दक्षिणेकडे असावं, पाय खाली असावे. सूर्यनारायण उगवते आणि कुशाल 10 वाजेपर्यंत झोपत पाय करून. सूर्याकडे पाय करून झोपाव का? नाही. म्हणून पूर्वेकडे पाय करून आणि दक्षिणेकडे पाय करून झोपायचं नाही. या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात परमार्थ करणाऱ्यांना सुद्धा. कुठं कसं झोपावं, काय करावं नाही का, असं आहे ते. सायन्स आहे ते मागं. म्हणून तरच पुण्य लागतं, नाहीतर राहत नाही पुण्य. कळवली पाद प्रचलन मग बसावे असली जाऊन सांगितले नियम पूर्ण अवश्यमेव सांगितलेले नियम करावे. अवश्य करावेत. हात पाय धुवून नंतर आसनावर विराजमान व्हावं. पाटावर आसनावरच का बसायचं? त्याचं सुद्धा कारण आहे. पृथ्वीच्या पोटात गुरुत्वाकर्षणात आपण नामस्मरण करत असताना विद्युतशक्ती तयार होती, ती खाली खेचलं जातं पृथ्वी. म्हणून पायात खडावा घालतात महाराज लोक. पायात खडावा घालण्याचं काम काय? लाकूड विद्युत होतं म्हणून आसनावरच बसावं. हे सगळे पूर्वोक्त नियम चंडीचा पाठ करताना नाही का सप्तशती संस्कृतमधून एवढे नियम आहेत. आणि पुण्यवंतांनी नियम पाळलेले चांगले, म्हणजे पुण्य मिळतं त्याला तंतोतंत. कसंही वागलं तर नाही का, कसंही वागलं असता माणसाला पाप लागतं. युक्तीने कर्म केले असता मनुष्याला पाप न लागता पुण्य लागतं, भगवान गीतेमध्ये सांगतात. म्हणून पवित्र राहिलं फार चांगलं आहे. पूर्वोक्त नियम धारण करिता फल प्राप्त होयत होता. ही संस्कृत पाठाची अवस्था सांगितली संस्कृत पाठाची व्यवस्था आहे. आणि एवढं जर जमत असेल नियम करायला, ऐसे नेहमी राहिले ते आत्मसुख पावले, अनेहमी राहिले ते पावले दुःख. कसंही वागणाऱ्याला दुःख होत असतं. नियमानं वागलं सप्तशतीचा पाठाचं फळ मिळेल. आता आपण जो ग्रंथ लावलाय ते म्हणजे प्राकृत आहे. प्राकृताला काही नियम नाही, पण थोडे पाळावे तरी सुद्धा महाराज लोकांनी नाही का तंतोतंत वागावं. परश्री परधन माते समान मानावं. परवा पेपरला आलं होतं, आता किती बातमी आहे. मोठमोठे महाराज लोक सुद्धा एका विद्यार्थिनीला म्हणजे नाही का विषय वाचण्यानं जर तू राहिली ना माझ्याजवळ तर तुला प्रतिशत नेईल दाखवायला. असे जर मोठमोठे महाराजांनी जर असं मागलं नाही का, म्हणे मग सांगितलं इंद्रियावर संयम असावा, मन ताब्यात घ्यावं, तर परमार्थ करावा, नाहीतर का नाही का. म्हणून महात्म्यानं फार कटाक्षानं वागावं लागतं, तेव्हा हे पुण्य मिळतं. करावे प्रकर्ताचे वर्णन त्याची नाही नियमधारणा. सांगितले होम विधान तेही प्रकृती असे. मराठी भाषा आहे. उसातला रस गाळप केलं, साखर बनवली. साखर आता कुणाला नाही खायला येते म्हणे, ह्याला काही नियम नाही. होम करा, नाहीतर जिथं चालू आहे तिथं थोडं तूप आणून द्या तरी सुद्धा पुण्य मिळेल. म्हणून कुठल्या प्रकारचं याला बंधन नाही. फक्त 2 हात 3 मस्तक प्रेमाची भक्ती करा असं म्हणजे. आज पायसतील ग्रत्यादान प्रतिश्रुती करवे हवन याचे सांगितले विधान व्यथा शक्ती करुणी. आणि तूप याचं यथोक्त हवन करा. प्रत्येक श्लोकानं असं म्हणतात. आता शिवावलकने करून सांगतो घृताचे वर्णन. स्तोत्र मंत्रे करावे हवन देवी करणे शिवावी. देवीची प्रसन्नता मिळवण्यासाठी शुभ व्हावी म्हणून, आशीर्वाद मिळावा म्हणून आणि हवन होम हवन करावं, नमस्कार करावा, आपण आपली भक्ती करावी. 2 हात 3 मस्तक
देवाला दुसरं काय लागत नाही. आता लोक सोनं देतात, चांदी देतात, पुन्हा चोऱ्या माऱ्या व्हायला लागल्या दागदागिन्यावर. मग तिथले लोक सामील असल्याशिवाय चोऱ्या माऱ्या होतात का? आणि देवाला सोनं नाणं काय द्यायची गरज आहे? देव सगळ्याचा मालक आहे. 2 हात तिसरं मस्तक ठेवा, नाही का? अशा प्रकारचं देवाला त्याचं भाव बळे आकडे. देव भावाचा भुकेला आहे. दुसरं देवाला भूक कशाची नाही. हे देवांच्या देवा आता देणारे देतात, पण आपल्या गरिबानं नाही का आपल्या प्रेमाचा भक्ती आहे ना, 2 हात तिसरं मस्तक अर्पण करावं. पुन्हा नाम मंत्र दान करले देवीचे पूजन, आपण एकाग्र होवन शुद्ध असावे मानसी. शुद्ध मन असावं. आणि जे जे अर्पण करायचं त्यावेळेला नाही का शुद्ध मनानं अर्पण करावं देवीला. मानस उपचार करावे. बाकी देवीला काही लागत नाही. देव भावाचा भुकेलेला नाही का. दुसरं काय लागतं देवाला? भाव हाच पुंडलिक आहे. म्हणून परब्रह्म आलं, विटेवर उभं राहिलं. म्हणून शुद्ध भाव धरा रे, देव आपला साकारा रे. मंडळी नमस्कार करावा देवीचे सादर, देवीचे स्वरूप सुचिर आपोल्या ठाई भावावे. देवीच्या ठिकाणी मन ठेवा, पूजा करावे, सुचिरभूत असावं. आणि देवीचं जे स्वरूप आहे तेच माझं स्वरूप आहे, ही एक भक्ती करावी. देवी आणि मी वेगळं नाही. माझ्या बी हृदयात देवी आहे, शक्तीचं अधिष्ठान आहे. म्हणून देवीचं स्वरूप ते माझं स्वरूप म्हणून तन्मय सत्वर जो या प्रकारे निरंतर पूजा करीत असे सादर, भक्ती नम्र होऊन केलं पाहिजे. साधू संताला नमस्कार केला पाहिजे. सत्कर्म योगे नाही का उपासनेला दृढ चालवावे. सत्कर्म योगे वय घालवावे. गुरुदेव संताशी सदा लवावे. आणि सर्वामुखी मंगल नाम घ्यावे. आपण बी घ्यावं, दुसऱ्याकडून करून घ्यावं. आणि सत्कर्म करण्यात आपलं वय गेलं पाहिजे नाही का. आयुष्य सतत चिंतन विठोबाचे केलं पाहिजे असं म्हणतात. तू मनासारखे भोग भोगली देवीचा विजय पावेनी, आयशी व्यासाची वाणी संशय काही असेला. संशय आणायचं नाही म्हणले. संशय आत्मे विनश्यती असं म्हणलेलं आहे गीतेमध्ये. संशयानं कार्याचा नाश होतो. मन विश्वासम फलदायकम. मन विश्वासन ऐकावे असाची वाणी आहे. म्हणजे देवी प्रसन्न होईल. भाव भक्ती देवीला लागते, दुसरं काय. जो नित्य दिंडिकेला गुण पूजन करी दुर्जन, त्याच्या सर्व पुण्याचे धन करी आणि देवीचं नाव आहे. देवीचं नाव घ्यायला काय पैसेच का त्याला? फुकट आहे. पण ते सुद्धा फुकाचं नाव येत नाही. जो कोणी देवीचं नाव घेत नाही ना, त्याचं पहिलं बी पुण्य नाश होतं. म्हणून सतत चिंतन विठोबाचे करा नाही का, म्हणजे आपला उद्धार होईल. अशा प्रकारे म्हणतात त्यांना. व्यथाशक्ती राजोपचार देवी शार्पावे प्रिय करो, षोडशोपचारे पूजा प्रकार करोनी देवीचे. 16 प्रकारे राजोपचारानं पूजा करावी, किंवा 16 प्रकारानं करा, किंवा अष्टोपचारानं करा, किंवा पंचोपचारानं पूजा करा. देवी प्रसन्न होईल. खडगिनी शुलिनी हा मंत्र एक, शुलिनी पहे मंत्र 4 देखो, सर्व स्वरूपे मंत्र पंचक, ही चरित्रे अनुक्रमे. खडगिनी शुलिनी सर्व स्वरूपे नाही का, असे अनेक मंत्र आहेत. ज्यानं म्हणलं तरी देवी प्रसन्न होईल. या दशर मंत्रे कवनिदान करावे पंचवार परदक्षिणा, नमो देवे पंचक म्हणून नमस्कार. नमो देवी म्हणून नमस्कार करावा. प्रदक्षिणा देवीला घालावी. प्रदक्षिणा मंद मंद असावी.
देवीचं नाव घेत घेत एक पाऊल उचलला तर अश्वमेध यज्ञाचं पुण्य 5च गाला, एक गाला, पण मंद मंद शांततेनं प्रदक्षिणा सर्व घाला. हे मंत्र पंचक येणे स्तोत्रे तो वय देव द्रव्यहीन मंत्रेच करीक पूजा देवीसी द्रव्यहीनम भक्तिहीनम क्रियाहीनम असं म्हणून देवीला क्षमा मागावी. आयसे नित्य देवीचे पूजन जोता करीतसे अनुदिन तयासी देवीचे सावीचे प्राप्त होय निर्धारी. त्याला देवीचं सावीचे मुक्ती मिळेल म्हणून देवीची रोज पूजा अर्चा करा, अनुष्ठान करा, नामस्मरण करा. असं या ठिकाणी या कलियुगी मुख्य देवीच्या आराधन सम्यक तैसी इतर देवांचे देखो पूजन नाही. इतर देवाला पूजा करायची म्हणलं तर हजारो रुपये खर्च येतो, पण देवीची पूजा सोपी आहे. लवकर प्रसन्न होती देवी. हळदी कुंकू आणि अक्षता बेल फुल वाहिलं, 2 हात 3रं मस्तक, देवी प्रसन्न होत आहे. जैसे देवीचे मंत्र फलती तिले फल तत्काल घेती तशी इतर देवांचे मंत्र निश्चिती नवती तत्काल सफलित. तत्काळ सफलित होत नाही. इतर देवाचे मंत्र त्याला लक्ष लक्ष कोटी कोटी जप करावा लागतो, होम हवन करावं लागतं, पण देवीचे मंत्र लगेच सफळ होतात. आई राधा उद उद म्हणलं की लगेच देवी प्रगट होते, फळ लगेच मिळतं. नवरात्रात तर लगेच सिद्ध होतं मंत्र. आसो या देयाचे ठाई गाणं केले वैकृत वर्णन पुढील अध्यायी निरूपण मूर्तिरस परिसावे. आसो या प्रकारे करून आणि वैकृतिक रहस्य सांगितलं 15वा अध्याय. आता मूर्ती रहस्य शेवटचा कळस अध्याय 200 वळ्या आहेत. तो अध्याय आपल्याला कळस अध्याय ऐकायला मिळेल. याचे करिता श्रवण पठण सर्व बाधा जाती निसुरा सकळ संकटापासून मुक्त होय निर्धारी. याचं श्रवण पठण केलं तर मनुष्य मुक्त होईल, सावीची मुक्ती मिळेल, देवी प्रसन्न होईल. आणि तयासी होमाचे फळ प्राप्त होत तत्काळ देवी ऐके बैसणे जवळ हे द्वादशाध्यायी. महाभारतात सांगितलं देवीला ग्रंथाची लय आवड आहे. देवी सुद्धा ऐकायला बसते. होम केल्याचं पुण्य, 7 अनुष्ठान केल्याचं पुण्य श्रवण पठण करणाऱ्याला मिळतं. एवढं महत्व आहे. मानसी चिरे सकलार्थ देवी पूर्ण करी समर्थ सिद्ध होती सर्व पुरुषार्थ याच्या सर्व मनोकामना पूर्ण होते आणि धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त होतो. 4 पुरुषार्थ. पण अलीकडे धर्माला बी बघत नाही आणि मोक्षाला बी कुणी बघाना. मधले अर्थ कामच घेतले तर 4 पुरुषार्थ मिळवले पाहिजे. म्हणून सर्वांनी देवाचं भक्ती करावी, देवीची नवरात्र तरी करावी, निदान वार्षिक पूजा तरी करावी असं म्हणतात. श्रीदेवीने जसे बदविले तशी येते देवीशी नमन वहिले राम करी राम राम. देवीला मी आनंद भावना शरण आलो. तिला अनंत नमस्कार आहे. तिच्या चरणाला माझं मन वाहिलेलं आहे. करता करविता देवी आहे. आपण निमित्ताला कारणीभूत आहोत. सगळं करून घेणारी देवी, वडवणारी ती, सर्व काही तीच आहे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये वैकृष्टे तथा होमादि विधान वर्णन नाम 25 अध्याय. शुभम भवतो. हरे नमः हरे नमः. पुंडलिका श्री ज्ञानदेव